श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. आजचा आपला विषय आहे की आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आज आपल्याला गणपती बाप्पाच्या काही सेवा करायच्या आहे. तिळाचा एक उपाय करायचा आहे. संध्याकाळच्या वेळेस अजून एक उपाय करायचा आहे. त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आता खूप जणांचा व्हिडिओ माझ्याकडून उशीर झाला टाकायला. तर सकाळी गणपती बाप्पाला आपल्याला अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पाचा पाण्याने करा, पंचामृताने करा. तर त्याच्यानंतर ते जे तीर्थ आहे ते तुम्हाला लहान मुलांना द्यायचं आहे. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, म्हणून ते जे अभिषेकचं जे तीर्थ असेल ते तुम्हाला लहान मुलांना किंवा घरामध्ये सगळ्यांना दिलं तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला त्यांचं आवडतं फूल जे आहे जास्वंदीचं, ते फूल तुम्हाला त्यांना अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर कुंकू, हळद, अक्षदा व्हायच्या आहे. गणपती अथर्व शीर्षमचं पठण तुम्हाला करायचं आहे. दुर्वा व्हायच्या आहे. त्याच्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा तुम्हाला द्यायचा आहे गणपती बाप्पांना. त्याच्यानंतर तुम्हाला आज नवीन वर्षातली पहिलीच चतुर्थी असल्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पाला तिळाचे लाडू किंवा तिळाची चिक्की किंवा तिळ हे अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे जर तिळाचे लाडू केलेले असतील तर तुम्ही नक्की तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवा. आणि नसेल तर फक्त तिळ जरी तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवला तरीही चालेल. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचाच आहे. आणि संध्याकाळी तुम्हाला गणपती बाप्पाच्या आवडते म्हणजे मोदक यांचा सुद्धा नैवेद्य तुम्हाला संध्याकाळी दाखवायचा आहे. तर त्यासोबतच आज जर तुमच्याकडून झालं तर तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन या, म्हणजे दर्शन घेऊन या. आणि झालंच तर तुमच्याकडून जे तिळाचं मी तुम्हाला सांगितलं, तिळाचे लाडू वगैरे किंवा तिळाची चिक्की, तर हे जे काय आहे हे तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊनच तो नैवेद्य दाखवा. तर त्याच्यानंतर आज चतुर्थीमुळे गणपती अथर्व शीर्षमचं तुम्हाला पठण करायचं आहे. झालंच तर तुमचे मुलं जर थोडे मोठे असतील तर त्यांना पठण करायला लावा. तर त्याच्यानंतर आज संध्याकाळी तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. ते जे तुम्ही पाणी घेणार आहात चंद्राला अर्घ्य देण्यासाठी, त्यात तुम्हाला थोडे तीळ टाकायचे आहेत. त्याच्यानंतर संध्याकाळीच्या वेळेस तुम्ही पूजा दिवाबत्ती करणार. त्या दिवाबत्ती झाल्यावर तुम्हाला एक छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्यायची, खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. त्याच्यावर 2 कापराच्या वड्या टाकायच्या आणि त्या कापराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या आहे. आणि ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः असं तुम्हाला म्हणायचं आहे. जोपर्यंत ते कापूर पूर्ण जळत नाही तोपर्यंत तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. जेणेकरून तुमच्या घरातले जे संकट आहे, अडचणी आहे किंवा विघ्न आहे ते सगळे दूर होतील. म्हणून हा एक उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. तर त्यासोबतच तुम्हाला अजून एक करायचं आहे. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की एक उपाय आहे, म्हणजे 120 दिवसाची सेवा आहे. तर ते तुम्हाला गणपती बाप्पाची सेवा आहे ती, तर ती तुम्हाला करायची आहे. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. म्हणजे तुम्हाला जर आजपासून सुरुवात करायची असेल तर आज तुम्ही डाळिंब, दुर्वा, त्याच्यानंतर नारळ आणि फुलं असे घेऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे. तिथे तुम्हाला ते सगळं अर्पण करून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला सांगायची आहे. आणि आजपासून तुम्हाला म्हणजे रोज 121 वेळेस तुम्हाला त्या मंत्राचा जप करायचा आहे. 120 दिवस. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा रोज 121 वेळेस म्हणायचा. 120 दिवस ही सेवा तुम्हाला करायची आहे. तर याने तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होणार आहेत आणि ज्या अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत. तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि व्हिडिओ थोडा उशिरा पडला, त्याच्यामुळे माफ करा. पण जेवढी मला माहिती तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्की गणपती बाप्पांना आज त्यांच्या आवडत्या वस्तूंचा नैवेद्य दाखवा. मोदकाचा नैवेद्य दाखवा, तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवा. तर आणि गणपती बाप्पाची सेवा करायला विसरू नका. त्याच्यानंतर झालंच तर ओम गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या वेळेस होईल तेवढ्या वेळेस जप करायला विसरू नका. तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.